त्यामुळे अशी कोणतीही ऑफर आपल्याकडनं गेली नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केला। यानंतरची बातमी आहे ठाकरेंसंदर्भातली। आगामी पालिका निवडणुका उद्धव ठाकरेंचा पक्ष स्वबळावरती लढण्याची दाट शक्यता आहे, कारण पालिका निवडणुकांबाबत मातोश्रीवरती ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीत बहुतांश विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीसाठी एकला चलोरेची भूमिका उद्धव ठाकरेंसमोर मांडली। महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये निवडणूक न लढवता आपली मुंबईतली ताकद दाखवून द्या या दृष्टिकोनातनं आपण स्वबळावरती लढावं असं बहुतांश पदाधिकाऱ्यांचं मत आहे। सोबतच युती किंवा आघाडीमध्ये पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नसल्यानं स्वबळावरती निवडणुका लढवल्या तर आपले मोठ्या संख्येनं उमेदवार किंवा नगरसेवक महापालिका निवडणुकीत निवडून येतील असा विश्वास सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तर स्वबळावर निवडणूक लढल्यास जिंकण्याची क्षमता असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत संधी मिळू शकते। पुन्हा एकदा मुंबईत पक्षाची ताकद सिद्ध करता येऊ शकते असा सूरही या बैठकीत उमटल्याचं कळतंय। दरम्यान उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा बैठका घेत राहतील। आणि आशिष शेलार यांनी आज राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर या दोघांची पहिल्यांदाच भेट झाली आहे। दरम्यान या निवडणुकीत म्हणजे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढतींसंदर्भात या दोघांमध्ये संवाद झाल्याचं कळतंय। शेलार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुद्धा राज ठाकरेंची लगोलग भेट घेतली। आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तयारीला सुरुवात केली आहे। पालिका निवडणुकीमुळे संघ आता दक्ष आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडली अशी माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांकडून मिळाली आहे। राज ठाकरेंच्या भेटीनंतर शेलारांची आणि संघ नेत्यांचीही चर्चा झाली। या बैठकीत मनसे आणि भाजप युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। आपण कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। तर वाल्मिक कराड आणि गँग हे गंभीर प्रकरण आहे। वाल्मिक कराडनं गँग तयार करण्याचं काम केलं, या गँगवरती मोका लावला जावा अशी मागणी धसांनी केली आहे। तसंच बीडमध्ये काही पतसंस्था बुडाल्या, त्यामध्ये वाल्मिकचा संबंध होता असा आरोपही सुरेश धस करतात। वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो, हे मी जबाबदारीनं बोलतो। मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका म्हणत होतो। आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो। आका ह्याच्यात सगळ्यात आहे। आका अंदर आएगा, अंदर आने के बाद फिर चौकसी होंगी और चौकसी के बाद जिसका भी नाम आएगा उसका भी आएगा। नहीं आया तो बहुत अच्छा हुआ। मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा। तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, मी कुठं केली? दरम्यान बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता तपासाला वेग येऊ लागलाय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने आज सीआयडी तपासून पाहणार आहे, कारण विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं कंपनीच्या मॅनेजरकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी झाली। त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल सीआयडी चौकशीसाठी ताब्यात आहे। तर चाटेच्या घराची झाडाझडती घेतली जाणार आहे। खंडणी आणि सरपंच हत्या या दोनही गुन्ह्यांचं कनेक्शन आता सीआयडीकडनं तपासून पाहिलं जाईल।
तर बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। याच मुद्द्यावरून आता जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी घणाघाती टीका केली। सरपंच हत्या प्रकरणाचा प्लॅनर हा वाल्मिक कराडच आहे, तसंच कराड हा सिरियल किलर आहे असा आरोपही त्यांनी केला। तर दुसरीकडे नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। इतका घाणेरडा, इतका विकृत, इतका घृणास्पद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मी अजूनही सांगतो, धनंजय मुंडेंनी फोन केला असं माझं म्हणणं नाही, पण माझं 100% म्हणणं आहे की वाल्मिक कराड याचा प्लॅनर आहे। आणि गेले 10 वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले 80% खून हे वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले आहेत। तो विकृत आहे, तो सायकोपॅथ आहे, तो सिरियल किलर आहे। महाजन ज्यांची बदली केली सरकारने, त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर, परळीला इन्स्पेक्टर होते, त्यांनी आजपर्यंत वाल्मिक कराडला अरेस्ट का नाही केली? काय त्याला मोकळं सोडलं होतं? आणि हेच महाजन हे केजला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लफडं झालं तेव्हा। तुमचे मित्र आज मर्डर त्यांनी केलेला आहे आणि तुम्ही आज नेते आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही याच्यामध्ये नसाल, पण तुमचा मित्र याच्यामध्ये अडकलेला असल्यामुळे लोकांची अशी भावना झालेली आहे की सरकारकडनं या बाबतीत योग्य पद्धतीने शहानिशा केली जाणार नाही। याच्यामध्ये कदाचित राजकीय हस्तक्षेप येऊ शकतो आणि देशमुख परिवाराला न्याय मिळू शकत नाही। म्हणून आमच्या सगळ्यांचं मत आहे की नैतिकता बघता ज्या पद्धतीने विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला होता, आर आबांनी राजीनामा दिला होता, त्याच पद्धतीने इथं धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर तिथं वाल्मिक कराड आणि हे जे बाकी 6-7 आहेत त्यांना तिथं कारवाई करावी आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा। हेच सांगतोय की तिथं वाल्मिक कराड शिवाय बीडमध्ये कुठेही कुठला निर्णय हा घेतला जात नाही। अधिकाऱ्याला आणायचं असेल, अधिकाऱ्याची नियुक्ती करायची असेल, एखादं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल, बिस्किट विकायचं असलं तरी वाल्मिक कराडला सांगितल्याशिवाय आपल्याला विकता येत नाही। त्याच्याच बरोबर आम्ही हे म्हणत नाही की धनंजय मुंडे याच्यात असतील, पण आमचं हे म्हणणं आहे की नैतिक जबाबदारी आहे की एवढी चर्चा जर झाली असेल तर तुम्ही केलं नसावं। तुमच्या या कार्यकर्त्यांनी 100% केलं असं आमचं मत आहे, पण तुमची नैतिक जबाबदारी की तुम्ही तिथं राजीनामा दिला गेला पाहिजे। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। Visit the biggest plastic